ते आलं का? तिकडे ना काय माझी आमरसाची वाटी राहिली आतमध्ये. तुम्ही आमरसाचं नाव सुद्धा काढू नका. हो का? चटणी. अरे काय रे, लक्ष कुठे तुझं? खा ना पटापट. तुझ्या बाबांनी बघ कशा पटापट 4-5 इडल्या संपवल्या. त्याला काय खायचं ते सांगा. माझ्या इडल्या काढू नको 4 खाल्ल्या वगैरे लगे. अहो म्हणजे मला म्हणायचं होतं की त्याचं खाण्याकडे लक्ष नाहीये ना, म्हणून म्हणतेय. अरे 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 इडली आमरसात काय बुडवतोयस? चटणी इकडे कडेला आहे ना. काय झालं? नाही कदाचित आमरस आणि सांबार त्याला एकच वाटलं असेल. अहो थट्टापुरी आहे तुमची. त्याचं एकतर लक्ष नाहीये खाण्याकडे, त्याला समजवा ना जरा. हो खा रे खा. विक्रांत. आई आई मला भूक नाहीये, नकोय मला. अरे अरे तुला आवडतंय? अहो बघा ना. त्याचं आज काउन्सिलिंगचं 3रं सेशन आहे ना वकिलाकडे. असेल त्याचं लक्ष लागत. नको त्याला आदर करू. जाऊ दे. मोना आधी बस जरा. आजोबा मला निघायला उशीर होतोय, प्लीज आता नको. मला माहित आहे पण बस जरा, मला बोलायचंय. ओके फाईन, तुम्हाला जे काय बोलायचंय ते बोला इकडेच. आता तुझी कोर्टाची तारीख कधी आहे? तुझं पुढचं सगळं काय आहे? तू आम्हाला आधी काही सांगणार आहेस की नाही? आजोबा मी तुम्हाला आता काहीच सांगू शकणार नाहीये. रादर मी कोणालाच आत्ता काही सांगू शकणार नाही. याला काय अर्थ आहे? आम्ही तुझ्या घरची माणसं आहोत, आम्हाला कळायला नको? हे बरं आहे ना तुमचं. म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगायची, तुम्हाला विश्वासात घ्यायचं. आणि मनूचं काय? मनूने आज दिल्लीचा एवढा मोठा बॉम्ब फोडला, तिला काहीच बोलला नाहीत ना तुम्ही? हे बघ, तिचं काय ते मी तिला विचारीन. तुला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. त्याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. आजोबा पुन्हा एकदा सांगते, मी आता तुम्हाला काहीही सांगू शकणार नाहीये. तसंही मानसीने जो बॉम्ब फेकलाय त्याच्यामुळे मला तर विचार करावा लागणारच आहे. मला आता काही विचारू नका तुम्ही प्लीज. बघितलं, तुमच्याशी बोलण्याच्या नादात चार्जर विसरलीये मी. उशीर होतोय ना आजोबा मला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं काय? आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ.
सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.